बच्चूभाऊ कडू लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडायचं ठरवलेलं आहे। पुन्हा एकदा ताकदीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन पुढे आलेले आहात। पंजाबमध्ये 50,000 हेक्टरी मदत सरकारने केलेली आहे। छोटं राज्य असून सुद्धा हे सरकार जे आहे या सरकारकडे तुमची काय मागणी असणार? नाही, इंडियापेक्षा एक खडकू पण जास्त देत नाही आहे। तुम्ही जर आकडेवारी जर पाहिली तर 2021ला तुम्ही 6,800च्या ठिकाणी 13,000 रुपये दिले, म्हणजे अधिकचे जास्तीचे पैसे दिले। 21मध्ये तुम्ही जास्त पैसे देता आणि 4 वर्षानंतर महागाई वाढली, सगळा खर्च वाढला, तुम्ही पैसे कमी करताय। त्याचं कारण सांगितलं पाहिजे सरकारनं। दुसरी गोष्ट, एवढ्या मोठा 2 ऑगस्टपासून आपण पाहतोय का सातत्यानं अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टी झाल्यानंतर तुम्ही जर याच्या अगोदरचे वर्ष पाहिले तर ऑक्टोबर 21मध्ये दुष्काळ जाहीर केला होता। नंतर 29 ऑक्टोबर 2020ला दुष्काळ जाहीर केला, 23ला दुष्काळ जाहीर केला, 19ला दुष्काळ जाहीर केला, ऑक्टोबर 23मध्ये तर मार्चमध्ये केला आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुद्धा केला। 40 तालुके दुष्काळात घेतले होते 16 जिल्ह्यापैकी। म्हणजे तेव्हा ती संवेदनशीलता गेली कुठं? तुम्ही दुष्काळ जाहीर केला नाही तर तुम्हाला कर्ज वसुली थांबणार नाही, तुमच्या कर्जाच्या संदर्भातला तगादा वाढत जाईल, इतर ज्या सूट आहे, शैक्षणिक सूट आहे वगैरे त्या भेटणार नाही। सरकारला पाहिजे काय, अपेक्षा काय आहे? मुख्यमंत्री काय म्हणतोय का नियम बाजूला ठेवून मदत करू। नियम बाजूला ठेवून मदत करायची तर सोडाच, पण तुम्ही दुष्काळ जाहीर करत नाही। इथला सगळा अहवाल प्रत्येक जिल्हा कलेक्टरला मी विचारलं, बऱ्यापैकी 15 ते 16 कलेक्टरला, त्याने सांगितलं का दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पर्जन्यमान जास्त आहे, सातत्यानं ढगाळचं वातावरण आहे, कुठलंही पीक उभं दिसतं पण चांगलं नाही आहे। म्हणजे जिथं नदी नाल्याचे पाऊस आला तिथलं तर बेकार आहेच, पण जिथं नदी नाल्यातून पाऊस पूर गेला नाही तिथली परिस्थिती तेच आहे। आमच्याकडे विदर्भात संत्रा धो खाली पडलेला आहे, हाती काही सापडत नाही। मग या सगळ्या याच्यामध्ये आमचं मुख्यमंत्री काय म्हणतोय का मी आता मोदी साहेबांना भेटलो, त्यांना मी बोललो आणि ते आता आम्हाला मदत देणार। अरे ते तर कायदेशीरच आहे, राज्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियमच आहे, 2005चा नियमच आहे का आम्हाला ते द्यावंच लागतं, मोदीजींना द्यावंच लागेल तो। त्याच्यात काय तुम्ही तीर मारून आलेले आहे? म्हणजे किती तुम्हाला बनवाबनवी करायचं आहे। आणि काल पत्रकारांना त्यांना ते टाळतात, तुम्ही बघा का पत्रकार त्यांना विचारतात कर्जमाफीचं काय झालं, कर्जमाफीचे बिलकुल टाळतात। कर्जमाफी द्यावं लागेल तुम्हाला, पैसे नाही असं म्हणून सांगता येणार नाही। आणि त्यांनी गोष्ट याच्या अगोदर ते बोलत होते का दुष्काळ पडला आहे का, यावरनं पीक पाणी चांगलं होणार आहे, त्याच्यानं दुष्काळाची कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही। आता दुष्काळ पडला तर ते काय म्हणतंय खरीपचं कर्ज आहे, त्यांना मार्चपर्यंत पैसे परतफेड करण्याची अजूनही सवलत आहे। आज जे आंदोलन करतोय आपण त्या माध्यमातून आपण सरकारकडे काय तेच आता इथल्या प्रशासनानं जर अहवाल पाठवला का नाही पाठवला ते सांगितलं पाहिजे ना, का तुम्ही जे अहवाल पाठवला तो 33%च्या वरती नुकसान झालं, ते म्हणे आम्ही ऑगस्टला पाठवला, सप्टेंबरचा अजून पाठवतोय आणि दुष्काळ जाहीर करण्याचं शिफारस त्यांनी केलेली आहे। मग आमची राज्याची उपसमिती आहे, त्या उपसमितीनं कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवून शासन निर्णय काढायला पाहिजे। मग दुष्काळाचा शासन निर्णय का काढत नाही सरकार? त्याला काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही पंजाब सारखं लहान राज्य, तिथे मृतकाला 6 लाख रुपये दिलं जातं, 2019ला तेवढेच पैसे देत आहे आणि 25ला तेवढेच पैसे देता। मग 2019ला खताचे काय भाव होते, बियाणाचे काय भाव होते, तिथे त्यावेळेस मजुरीचे काय भाव होते ते सांगितलं नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांना? आणि मदत म्हणतोय तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। मदत म्हणजे धंदा थोडं करायला पाहिजे। तुम्ही एक सांगा का हा जो प्रकार आहे भरपाई म्हणजे काय, तर भरपाई पूर्ण आज एका एकरामागं 50 ते 60,000 रुपये खर्च येतं आणि त्याच्यात तुम्ही 6,800 रुपये देत, असं निघणार काय त्याच्यात? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की फोटो किंवा व्हिडिओ जरी आला तरी आम्ही पंचनामा ग्राह्य धरू, मात्र तसे लेखी आदेश मात्र पोहोचलेले नाहीत, त्यामुळे कागदपत्र काय त्याची स्टँडिंग जीआरच आहे। माझं काय म्हणणं आहे का जेव्हा अशा प्रकारचं पर्जन्यमान होतं, अशी अवस्था असतं, त्याचा तू फेस टू फेस एखाद्या प्रत्येक शिवारावर जाऊन थोडे पंचनामे होते, सरसकटच जाहीर करावं लागतंय। म्हणजे ती जी दानत्व आहे ना, मुख्यमंत्र्याचं एवढी लबाडी तर मी कधीच पाहिली नाही। मी 20 वर्ष राजकारणात आहे, पण शेतकऱ्यासाठी एवढा आवडता हात घेणारा देशातला राज्यातला पहिला मुख्यमंत्री असेल। तुम्ही सरसकट जाहीर करायला पाहिजे हो। तुम्ही एक काय शेत पाहणार आहे का तुमच्याजवळ मनुष्यबळ तेवढं? एवढे तलाठी आहे, कृषी सेवक आहे, तुम्ही प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामा करू शकता? लबाडी सुरू आहे, लबाडीच आहे। तुम्ही मला एक सांगा, मी फिरतोय प्रत्येक तालुक्यात, मला फिरून दाखवा तलाठी प्रत्येक शेतात जातं काय? तर जाऊच शकत नाही, किंवा तलाट्यानं आम्हाला समजून सांगावं कसं जाते म्हणून। आखरी आपण रॅमडेमच पकडतोय। महेंद्र जोंधळे, TVNN मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.